मनापासून आभार आहे. आणि कार्यक्रमही व्यवस्थित गावाला, पोराला, लहान पोराला, महिलांना पाहिजे आवडन असा आपण सादर केला. त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. पुन्हा आपल्या सगळ्यांचे, आपल्या सगळ्या टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपल्याकडूनही महाराष्ट्रात अशीच जनजागृती हो. पर्यावरण असन, राहणीमान असन, खाणं पिणं असन, घरातलं कुटुंबाचं वागणं असन, याच्यावर आपण जे प्रबोधन करता ते अगदी वाखाणण्यासारखं आहे. न भूतो न भविष्यती असा इतिहास ज्या राजानं घडवला मायबाप, म्हणून महाराज म्हणतात असा राजा, अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे. त्यासाठी मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे दादांनो. कारण आजकाल आईचे दिवस गेले फॅशनमध्ये, बापाचे दिवस गेले व्यसनामध्ये, मग मुलांना संस्कार लावणार कोण दादांनो. म्हणून ही एक काळाची गरज आहे आणि तुमच्या आमच्यावर पडलेली एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकानं चोखपणे निभावली पाहिजे दादांनो. मुलांवर संस्कार करा. कारण आजकालची तरुण मुलं 15-15, 16-16 वर्षाची मुलगी ज्या वेळेला व्यसन करतात ना मायबाप, त्यावेळेला त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं. 16 वर्षाचा पोरगा गुटखा खाते, 17 वर्षाचा पोरगा तंबाखू खाते, 18 वर्षाचा पोरगा सिगारेट ओढते, 19 वर्षाचा पोरगा दारू पित आहे दादा. अरे आणखी त्यांच्या तोंडावर मिशी सुद्धा उगवली नाही. अशी मुलं ज्या वेळेला व्यसन करतात वाईट वाटतं दादांनो. पण आजच्या काळामध्ये ज्याला आपण व्यसन म्हणतो ती लोकांची आज फॅशन झाली दादांनो. आणि त्या व्यसनामध्ये सुद्धा एक स्टँडर्डपणा आला. कारण गरीबाचा माणूस पेला तर लोक म्हणतात तो बेवडा आहे. पण श्रीमंताच्या माणसानं जर पिली तर लोक म्हणतात स्टँडर्ड आहे तो. वाईन पितो, रम पितो, व्हिस्की पितो, तो स्टँडर्डपणा आला. ऊची लोक ऊची पसंत, त्याला नाव सुद्धा टॅगलाईन काय दिली बघा भारी. ऊची लोक ऊची पसंत म्हणजे मोठ्या माणसाचं खाद्य काय गुटखा. लादा वाटलं पाहिजे काही पण. म्हणून दादांनो, दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. म्हणून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. अरे खायचंय ना, अरे तंबाखू कसली खाताय, अरे गुटखा कसला खाताय, काजू खा, बदाम खा. लोक म्हणतात परवडत नाही. 700 रुपये किलो काजू परवडत नाही, 800 रुपये किलो बदाम आहे. भल्या माणसा, तुला 25,000 रुपये किलोचा गुटखा परवडतो, तुला 30,000 रुपये किलोची विमलपोडी खायला परवडते, 700 रुपयाचा काजू परवडत नाही, 800 रुपयाचा बदाम परवडत नाही. पण नाही खाणार महाराज, 700 रुपयाचा काजू खाणार नाही, 800 रुपये किलोचा बदाम खाणार नाही, मग 25,000 रुपये किलोचा गू खाईल. मी काही वाईट सांगत नाही. त्याचं नावच काय पोरांना ऐका, त्याचं नाव काय आहे? गु ट खा. काय नाव आहे पोरांनो? गु. हा हुशार आहेत पोरं. फक्त खाणाऱ्याला म्हणावत फक्त मधला टक काढ. काय होतंय रे? खुशाल खा म्हणा. पुडीमध्ये फिल्टर होऊन आलाय. अरे जेडी हळद काय खाऊ याचं भान नाही. अरे एकीकडे यान चंद्रावर गेलं दादा, एकीकडे या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली. अरे नासाला सुद्धा हादरा बसला की भारत हे करू शकतो. एकीकडे आमचं यान चंद्रावर गेलं आणि एकीकडे आमच्या तरुणांना काय खावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा राहिलं नाही. पण दादा सुधरा गड्यांनो. 5Gचा काळ आहे, 7Gच्या शोधामध्ये चाललंय सगळं. यायचा काळ आहे दादांनो. हो, बदललं पाहिजे दादांनो, बदललं. अरे इथं कष्टकरी उपाशी मरतोय, बोंबलत फिरणारा कुठं आयुष्यामध्ये राहणार आहे. म्हणून सुधारलं पाहिजे दादांनो, वेळ आली बदलायची. म्हणून अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा. अरे दारू आता पेला सकाळी उतरल, सकाळी पेला संध्याकाळी उतरल. अरे त्यात नशाच काय नशा आहे त्याच्यामध्ये. माणसानं नशा अशी केली पाहिजे ऐका, माणसानं नशा अशी केली पाहिजे, एकदा टाकली की पण उतरली नाही पाहिजे, रिझर्व नाही लागला पाहिजे. मग अशी कोणती नशा आहे का? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात बीती सुबह उतर जाएगी, तू एक बार हरिनाम का प्याला तो पी के देख, अरे तेरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून ऐक मरदार, अरे दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठे बी मरशील, या रस्त्यावर कुठे बी मरशील, या रस्त्यावर कुठे बी मरशील. या
दारूच्या बाटल्या विकणाऱ्यांनी घरं बांधली. आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, त्याची बायका लेकर IT मध्ये चालतायत दादा. पण तीच बाटली रिकाम्या करणाऱ्यांनी आपली घरं विकली, आपली शेत जमीन विकली दादांनो, बायका लेकर भिकेला लावली दादांनो. म्हणून दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवगुण, सर्व काम धंद त्यागून पोट भरती भीक मागून, हिच्या नादान हिच्या नादान नादान हिच्या नादान अरे बरबाद होशील. तुला म्हणतील लेकर बाळ, दारू पिणाऱ्या माणसाला गावात किंमत नसते, दारू पिणाऱ्या माणसाला घरात किंमत नसते, त्याला समाजात किंमत नसते. अरे समाजात तर सोडा, ते पोटचं पोरग आपल्या दारुड्या बापाला म्हणतंय, बाबा अरे काय केलंस माझ्यासाठी. तुला म्हणतील लेकर बाळ, बाप नवे आमुचा ताळ, अरे दारू न होईल वाटुळ, कुठं करशील कोण हे काळ. अति पिऊन अति पिऊन पिऊन अति पिऊन अरबाजी तू हरशील. या रस्त्यावर या रस्त्यावर आमच्या गावात प्रकार झाला. आमच्या गावातली एक गोष्ट आहे दादा, आमच्या गावात प्रकार झाला. एक दारुड्या भलती प्याला, रातभर गोंधळ त्यानं केला आणि 5 वाजता सकाळी केला. अति पिऊन अति पिऊन पिऊन अति पिऊन अरे बरबाद होशील. या रस्त्यावर या रस्त्यावर म्हणून दादांनो, व्यसन ही लोकांची फॅशन आली. म्हणून दुनिया बिघडून गेली कशी र दादा, फॅशन आली अशी बिघडून गेली कशी र दादा, फॅशन आली अशी. नाही होटावर ठेवली मिशिर दादा, फॅशन आली अशी, होटावर ठेवली मिशिर दादा, फॅशन आली अशी. सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, कसं विसरून गेलं या भान. सासू सासऱ्याचा ठेवी ना मान, कशी विसरून गेली या भान. बायको नांदना नवऱ्या पाशीर दादा, फॅशन आली अशी, नांदना नवऱ्या पाशीर दादा, फॅशन आली अशी. आई बापाची नाही किव सदा मोबाईल मध्ये सजीव, आई बापाची नाही किव सदा मोबाईल मध्ये सजीव. आई बापाची नाही किव सदा मोबाईल मध्ये सजीव. व्हॉट्सअप फेसबुक न केली काशीर दादा, फॅशन आली अशी, केली काशीर दादा फॅशन. दुनिया बिघडून गेली काशीर दादा, फॅशन आली अशी, दुनिया बिघडून गेली काशीर दादा, फॅशन आली अशी. लग्नासाठी पोरगी मिळना. आजच्या काळामध्ये लग्नासाठी पोरगीच भेटणार दादा. हा एक जागतिक लेवलची समस्या निर्माण झाली आहे. कारण ज्यावेळी मुलगी मिळत होते, ज्यावेळी मुले जास्त झालत्या, त्यावेळी काही लोकांनी 2-2 लग्न केली, काही ना 3-3 लग्न केले दादा, काही काही 4-4 बायका केल्या. आणि पैशाच्या हव्यासापोटी हुंड्यासाठी त्या मुलीला जाळून मारण्यात आलं. काहींना त्या मुलींना विहिरीमध्ये ढकलून दिलं दादांनो. ते पाप थोपवलं गेलं आणि आज त्याचे परिणाम आपण भोगतो. मुलगीच मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी मुलींना गर्भामध्ये मारलं. स्त्रीवर हत्येचं प्रमाण वाढलं गेलं दादांनो. म्हणून आज आपल्या लेकरांसाठी लग्नासाठी मुली भेटणार दादांनो. लग्नासाठी पोरगी मिळना, पोरांची लग्न जुळना, लग्नासाठी पोरगी मिळना,
या पोरांची लग्न जुळना अरे काय आलं पोरांच्या नशिबी र दादा फॅशन आली अशी काय गेली कशी र दादा फॅशन आली हे दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली दादांनो पोरगी शिकली प्रगती झाली आजच्या काळामध्ये मुलगी शिकली दादांनो मुलीला लोकशाहीने एवढं स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याच्या जीवावर मुलींनी डॉक्टर झाल्या काही इंजिनियर झाल्या काही वकील काही मुली पायलट झाल्या काही मुली नगरसेविका झाल्या काही शिक्षिका झाल्या तर काही राष्ट्रपती झाल्या पण काही मुलींनी त्याच लोकशाहीचा गैरवापर घेतला त्या स्वातंत्र्याचा गैरवापर घेऊन आपल्या आई वडिलांच्या तोंडाला काळिमा फासली दादांनो म्हणून माझ्या मुलींना माझ्या दादांना विनंती दादांनो लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं करा कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकेल एक वेळ आपली चॉईस चुकीची ठरू शकते कारण पण आपल्या आई वडिलांची चॉईस चुकीची ठरणार नाही कारण आपल्या बापाला कोणी जर पेन मागितला ना खिशाचा तर तो बाप तो खिशाचा पेन समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये देण्याकरता 10 वेळेस विचार करतो दादांनो मग एक गोष्ट लक्षात ठेवा अरे 5 रुपयाचा पेन जर बाप दुसऱ्याच्या हातामध्ये देताना जर विचार करत असेल तर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे मुलगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली मुलगी शिकली प्रगती झाली कॉलेज मधून पळून गेली आणि तिच्या बापाने घेतली फाशी र दादा फॅशन आली अशी दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढे व्यथा या कलियुगाची कथा काय सांगू तुम्हा पुढे व्यथा शब्द नाही गोविंदा पाशी र दादा फॅशन आली अशी हे दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली दुनिया बिघडून गेली कशी रे दादा फॅशन आली म्हणून दादा कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा जन्मदात्या मात्या पित्याला सांभाळा आणि महिलांना विनंती माझ्या ताईंना विनंती सासू सासऱ्यांना सांभाळा त्यांची सेवा करा कारण प्रत्येक